अक्षय तृतीया विशेष अनुमधू किचन मध्ये आज आपण पारंपरिक पदार्थ मस्त खुसखुशीत खव्याची साटोरी, सांजोरी आणि करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। एकाच सारणापासून आपण 3 प्रकार करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खव्याची साटोरी किंवा सांजोरी बनवण्यासाठी सर्वात प्रथम सारण बनवून घेऊया। त्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप वितळवून घेतलं। यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून रवा छान मंद आचेवर खमंग गुलाबीसर भाजून घ्यायचा। साधारण 5-6 मिनिटात रवा छान भाजून झाला। आता यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकून ड्रायफ्रुट्स एकदा मिनिटभर भाजून घेऊ। ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू व बदाम घेतले आहेत। ड्रायफ्रुट्स एकदम बारीक चिरून घ्या किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्सची पावडर जरी घातली तरी चालेल। आता यात अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालून खोबरंही 2 मिनिटं कमी गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं। तर पहा, खोबरंही भाजून झालं। आता यात 1 वाटी किसलेला खवा घालायचा। वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम खवा आहे। खवाही या रव्यासोबत 2-3 मिनिटं कमी गॅसवर सतत हलवत गरम करून घ्यायचंय। खव्याचा कोणताही पदार्थ असो त्याची चव अप्रतिमच लागते। तर इथे मी साधारण 3 मिनिटं खवा छान भाजून घेतलाय। आता गॅस बंद करू व हे सारण थंड करून घ्यायचंय। काही वेळाने सारण थंड झालंय। आता यामध्ये 1 वाटी बारीक किसलेला गूळ घालायचा। तुम्ही यात गुळाची पावडरही घालू शकता किंवा पिठी साखर घातली तरी चालेल, अगदी तुमच्या आवडीप्रमाणे। अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। वेलचीचा छान स्वाद या सारणाला येतो आणि थोड्याशा मनुका घालून मिक्स करू। तुम्ही मनुका नाही घातल्या तरी चालेल। आता इथे मी 1 वाटी गरम पाणी घेतलंय। यातील 5-6 चमचे पाणी यात घालायचं व छान मिक्स करून घ्यायचं। असं केल्याने सारण मिळून येतं, कोरडं होत नाही। सारण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या। साधारण अर्धी वाटी पाणी मला लागलंय। तर पहा, सारण थोडंसं ओलसर झालंय। आता हे सारण पॅन मध्ये दाबून ठेवायचं आणि 1 तास भिजत ठेवायचं। तोपर्यंत आपण पारीसाठी कणिक भिजवून घेऊ। त्यासाठी एका मोठ्या भांड्यात 2 वाटी मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय। यात चवीपुरतं मीठ घालायचंय। आता यात 2-3 चमचे गरम तेलाचं कडकडीत मोहन घालायचंय। तुम्ही तुपाचं मोहनही घालू शकता। तेलाचं किंवा तुपाचं मोहन घातल्यामुळे साटोरीचं किंवा सांजोरीचं वरचं कवर छान खुसखुशीत होतं, चिवट होत नाही। त्यामुळे आठवणीने तेलाचं किंवा तुपाचं मोहन यात अवश्य घाला। आता हाताने तेल या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं। अशी पिठाची मूठ वळली पाहिजे, म्हणजे घातलेलं मोहन अगदी परफेक्ट आहे। आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय। आता जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही, कारण मैदा चिवट असतो आणि यात रवा घातलाय। रवा फुलतो, त्यामुळे थोडंसं मऊ पीठ भिजवायचं। आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं पीठ भिजू देऊ। साधारण 20 मिनिटांनी बघा, पीठ छान भिजलंय। एकदा मळून घेऊया। पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि इथे सारणही छान भिजलंय। आता आपण साटोरी लाटून घेऊ। त्यासाठी पेढ्या एवढ्या पिठाचा गोळा घ्यायचा। याला दोन्ही बाजूनी मैदा लावून हाताने अशी पारी करून घ्यायची। यामध्ये मावेल इतकं सारण भरायचंय आणि पुरणपोळीप्रमाणे पारी जी आहे सगळ्या बाजूने बंद करून घ्यायची। सारण जे आहे ते बाहेर आलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्या। मग पुन्हा मैद्यामध्ये घोळून हाताने असं दाबून घ्यायचं, म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जातं। त्यानंतर हलक्या हाताने साटोरी लाटून घ्यायची। तर पहा, साटोरी लाटून तयार आहे। अजून एक साटोरी तुम्हाला लाटून दाखवते। आधीप्रमाणे हाताने किंवा लाटून पारी करायची, मग सारण भरून पारी बंद करून साटोरी लाटून घ्यायची, व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे। जास्त जोर देऊन साटोरी लाटू नका, नाहीतर सारण जे आहे ते बाहेर येईल, म्हणून हलक्या हाताने साटोरी लाटायची। तर पहा, साटोरी तयार आहे। आता तुम्हाला दुसरा प्रकार सांजोरी लाटून दाखवते। त्यासाठी पिठाचे 2 छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि 2 पातळ पारी लाटून घ्यायची, व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे। मग एका पारीमध्ये मधोमध यात मावेल इतकं सारण भरून घ्यायचं। मग कडेने पारीला थोडंसं पाणी लावून दुसरी पारी यावर ठेवून व्यवस्थित कडेने पारी दाबून घ्यायची। असं केल्यास सारण बाहेर येत नाही। मग फिरकीने गोलाकार सांजोरी कापून घ्यायची। तर पहा, छान अशी सांजोरी तयार आहे। आता तुम्हाला तिसरा प्रकार म्हणजे करंजी बनवून दाखवते। त्यासाठी एक पिठाचा गोळा घेऊन पातळ पारी लाटून घ्यायची।
मग कडेला पारीच्या एका बाजूला सारण भरायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर पारीला कडेने गोलाकार पाणी लावून करंजी बंद करून घ्यायची व कडेने व्यवस्थित दाबून घ्या. त्यानंतर फिरकीने करंजी कापून घ्या. सुंदर अशी करंजी तयार झाली. तुम्हाला 3 पैकी जी पद्धत सोपी वाटते त्याप्रमाणे तुम्ही साटोरी, सांजोरी किंवा करंजी तयार करून घ्या. माझ्या मुलाला करंजी खूप आवडते म्हणून मी थोड्याशा साटोऱ्या आणि थोड्याशा करंज्या करणार आहे. आता तुम्हाला साटोरी तळून दाखवते. त्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल कडकडीत गरम करायचं नाही, मध्यम गरम करायचं आणि मध्यम आचेवर साटोरी अलटून पलटून दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर खरपूस तळायची. तर पहा, साटोरी छान टम्म फुगते. साटोरी तळून झाली, काढून घेऊ. अजून एक साटोरी तुम्हाला तळून दाखवते. तुम्ही साटोरी तुपातही तळू शकता किंवा तव्यावर तूप लावून भाजूनही खाऊ शकता, पण तळून पटकन होते, जास्त वेळ लागत नाही. तर ही पण साटोरी तळून झाली, काढून घेऊ. आता तुम्हाला सांजोरी तळून दाखवते. सांजोरी तेलात सोडल्यावर झाऱ्याने असं सांजोरीवर तेल टाकायचं, म्हणजे सांजोरी मस्त टम्म फुगते. आता सांजोरी ही दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यायची. तर पहा, सांजोरी ही तळून झाली. आता तुम्हाला करंजी तळून दाखवते. सांजोरी प्रमाणेच करंजी ही अलटून पलटून दोन्ही बाजूने खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायची. करंजी ही मस्त तळून झाली, काढून घेऊ. अशाच पद्धतीने सर्व साटोरी, सांजोरी किंवा करंजी तयार करून घेऊ. तयार झाली मस्त खुसखुशीत खव्याची साटोरी, सांजोरी आणि करंजी. एकच सारण आणि 3 प्रकार. तुम्हाला एक सांजोरी तोडून दाखवते. बघा किती मस्त खुसखुशीत सांजोरी तयार झाली आहे. खव्यामुळे ही सांजोरी अजूनच चविष्ट लागते. तर तुम्हीही अशा पद्धतीने या अक्षय तृतीयेला साटोरी, सांजोरी किंवा करंजी नक्कीच बनवून पहा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.